तर नमस्कार सर्वांना. तर आता आली बघा बॅलर न्यायला, औषध मारायचंय का. तिकडे बॅलर आहे, दिसला का तिथं बॅलर आहे. तर बॅलर न्यायला आली, म्हणलं बॅलर घेऊन जावं. तर आज आपला पहिलाच व्हिडिओ टाकते कहाणीचा, तर नक्कीच बघा शेवटपर्यंत. इकडे ट्रॅक्टर चालू आहे. तर चाललंय ना कलटी मारायचे. तर रोज राहून जातंय औषध मारायचं, तर म्हणलं आता आज कसल्या परिस्थितीत मारूनच घ्यावं. कारण काय होतंय, रोज राहतंय दुसरीच कामं होते चालते ती. तर म्हणलं आज काय सगळी कामं सोडून पहिले औषध मारून घ्यावं. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आपला कहाणीचा पहिला भाग सांगावं. तर कसं असतं, ज्याला कोण नसतं ना त्याची खरंच लय वाईट परिस्थिती असते. आणि माणसं पण परीक्षा घेतात. माणसांबरोबर देव पण लय परीक्षा घेतो. तर मस्त बघा, असं छोटंसं एक कुटुंब, हसतं खेळतं, 2 मुलं, 2 नवरा बायको, मस्त असं कुटुंब. पण विषय असा होतो की काही काळामुळं काय म्हणतात का नाही, काही अडचणींमुळं त्या कुटुंबाला, म्हणजे हसत्या खेळत्या कुटुंबाला ना नजर लागते. लय मस्त, लय सुखी जीवन, सगळं एकदम भारी, आनंदी राहणारं कुटुंब. दुःख हे कशाला म्हणते तीच माहीत नसणार. तर सुरुवात कशी करावी ती समजा नाही. कारण कसं असतं, ज्या गोष्टीचं म्हणजे लय अनुभवलेल्या गोष्टी असतात का नाही, त्याच्यामुळं लय हे होऊन जातात. आता बसती मी इथे एका ठिकाणी, तर औषध माराय बॅलर आली. बॅलर पालता करून ठेवला, तिकडे ट्रॅक्टर चालू आहे. तर ट्रॅक्टरच्या आवाजाने म्हणलं काय बोललेलं कळायचं नाही, म्हणून मग इकडं आली बघा. तर खूप खूप सुखी, मस्त नोकरी, पगार पाणी, आणि छोटंसं कुटुंब, आनंदी राहणारं. पण काय म्हणतात का नाही, अचानकमध्ये असं काही बदल, म्हणजे आयुष्य अशी काही नजर लागली त्या कुटुंबाला की अचानकमध्ये जो माणूस मेन घरातला करता धरता आहे तोच अचानकमध्ये देवाघरी जातो. हसत खेळत एकदम मस्त सुखी जीवन असताना, आणि मागं राहतात त्याचे 2 मुलं, बायको, आणि त्यांचं जीवन म्हणजे असं होऊन जातं की त्या म्हणजे त्या बाईला असं वाटतं की नक्की आता आपले 2 मुलं घेऊन करायचं काय. आणि म्हणजे एवढं चांगलं जीवन असताना अचानकमध्ये असं काही घडतं, आणि नंतर एकदम दुःखाचा डोंगर कोसळतो. त्या बाईने एकट्या आता 2 मुलं घेऊन करायचं काय. नंतर तिच्या आईवडिलाची पण एवढी भारी, म्हणजे एवढी मोठी परिस्थिती नव्हती, पण त्यातून पण आईवडिलाची, म्हणजे पहिल्यापासूनच आईवडिलाची परिस्थिती एकदम नाजूक होती. रोज काम करून खायचे, आणि लग्नाच्या आधी पण जेव्हा म्हणजे रोज कामाला जाईन तेव्हा लोकांच्यात मोलमजुरी करण, तेव्हा घरात खायला 2 टायमाचं खायला भेटायचं. एका दिवशी उपाशी पण दिवस काढलेलं. आणि नंतर लग्न झाल्यावर एवढं म्हणजे भारी झालेलं की एक कालावधी किती, एक 4-5 वर्षाचाच कालावधी, पण तेवढ्या दिवसात अख्खं आयुष्य जगून घेतल्यासारखं झालं. म्हणजे आनंदी राहणं, आनंदी सगळं, आणि नवरा चांगला, नवऱ्याने म्हणजे नोकरी ही नवऱ्याला मस्त, एकदम सुखी जीवन.
पण नंतर 4-5 वर्षानंतर असं जर आयुष्यात घडतं की दुःखाचं डोंगर आणि आयुष्यभर दुःख राहतं, म्हणजे आयुष्यभर त्या माणसाला खंत आणि विसरत नाही असं एवढं मोठं दुःख होतं. कारण ज्याच्या घरातला करता माणूस जातो ना त्यालाच कळतं की मागच्या लोकांचं आयुष्य कसं असतं. आणि त्यातमध्ये मुलं बाळं जर लहान असताना 1-2 वर्षाची, तर त्या बाईची परिस्थिती इतकी बिकट होती का नाही, तर त्याला म्हणजे तिला कुणी त्या तो कालावधी असा असतो की त्या कालावधीत ना कुणीच मदत करत नाही ती, किंवा कुणी त्यांना एक दिवस सांभाळत नाही. जे काय असेल ती काय खरं आहे ह्याचं, आमचा माणूस गेला, ह्यांना काय करायचंय, असं आहे तसं आहे, बरंच काय 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 बोलून जातात. पण त्यावेळेस म्हणजे कसं असतं की त्या टायमात तेवढी जेवढं. तर आता मुलांचं शिक्षण आलं, मुलं लहान लहान, काही काम कुठं कामाला जाय येत नसायचं, काय करायला येत नसायचं, आईवडिलाच्या दारात पडलेली, आईवडिलांनी त्यांच्या परिस्थितीच्या मानाने त्यांनी सांभाळलं. म्हणजे त्यांची बी परिस्थिती नव्हती एवढं सगळं त्यांचं कुटुंब चालवायची आणि त्या मुलीचं कुटुंब चालवायची त्या बाईचं. पण तरी पण त्यातून त्यांनी कसं तरी सांभाळलं. पण त्यांचा कधीच कोणी विचारपूस केला नाही, कसे आहेत कशी नाहीत, कुठल्या नातेवाईकांना नाही, कुणी नाही, जवळच्या नाही लांबच्या नाही, कधी कुठल्याच गोष्टीचं म्हणजे त्यांना हाय काय नाही काय असं ठरवलं. ठीक आहे. नंतर त्या मुलांची आई, आता त्या मुलांचं वडील तर गेलं सोडून देवाघरी, पण तिच्या आईची जी आता तिची अशी परिस्थिती झाली की धड तिला तिचं शिक्षण नाही, पूर्णपणे अडाणी, काही करायचं म्हटलं तर कुठलं काही येत नव्हतं. आणि येऊन जाऊन आईवडिलाकडे शेती, मग शेतातली कामं करणं हीच तिच्याकडं पर्याय होता. की रोज उठलं की आईबरोबर कामाला जा, काय कर, का तर आपली 2 मुलं जगवायच्यात. सगळं दुःख विसरून ती आईबरोबर कामाला जाणं, तेवढं 4 रुपये मिळवणं. आणि असा काळ होता त्या टायमाचा ना की दिवसभर लोकांच्या बांधाला गेलं ना, लोकांच्यात कामाला, तर फक्त आणि फक्त 25 रुपये हजेरी भेटायची त्या काळात. 20-25 रुपयेच हजेरी असायची. आणि मग आता मुलांचं हळूहळू मुलं पण मोठी व्हायला लागली, मुलांचं शिक्षण कसं करायचं, काय कसं करायचं. मग त्या बाईच्या आईनं ना तिला सुचवलं की तू असं कर, घरी बसून काहीतरी व्यवसाय चालू कर, काहीतरी बिझनेस चालू कर. आता ती तरी एकतर अडाणी, तिला काही येत नव्हतं, तिला लिहायला वाचा येत नव्हतं, तिला काही येत नव्हतं. आणि मग आता कसा कुठला व्यवसाय करणार, कारण त्याच्यासाठी तर शिक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. मग असं डोकं चालवलं. तिच्या आईनं तिला सांगितलं की तू काही कर, कसं बी डोकं चालव, पण शिलाई काम शिक. मग तिनं पण जास्त मनावर घेतलं. आणि मग आता शिकाय जायचं, कुठं जायचं शिकाय जावं तर लहान मुलं संग, मुलांना घेऊन तर जाता येत नाही. 2 वर्षाची 3 वर्षाची मुलं, 1.5 वर्षाचं 2 वर्षाची मुलं, दोन्ही बी एवढी छोटी छोटी. तर एकतर काय म्हणतात ना, बापाचं छत नाही, मग आईनं त्यांना सोडून कुठं जायचं. मग कसं बस आपलं जुनं ब्लाऊज उसवलं, तिच्या आईनं पूर्ण उसवून दिलं, त्याच्यावर मापं काढली, पेपरवर कट केली, आणि त्याच्यावर मग हळूहळू मशीन तर काम करत करत मग रोज शेतात जात का नाही, मग हळूहळू ती शिलाई काम शिकायला लागली. कारण तिच्या आईची पण स्वप्न होतं की आपल्या मुलीचं असं झालंय, तिला 2 लेकरं आहे ती, मग तिनं काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, किंवा तिच्या मुलांचं तिचं तरी पोटापुरतं तिनं कमवावा. कारण जे म्हणजे तिला तिच्यापाशी काय थोडंफार पैसे हे होतं. तर असं करीत करीत मग बरेच दिवस गेलं, मुलं मोठी व्हायला लागली, शाळेत जायला लागली, शाळा 5वी 6वी 7वी 8वी अशा हिशोबाने जायला लागली. मग हळूहळू असं होत गेलं की शिलाई कामामध्ये तिची चांगली प्रगती होत गेली. म्हणजे शिलाई काम ती घरी बसून, म्हणजे तिनं कोर्स केला नाही, काही नाही, पण थोडंसं आईचं विचार, म्हणजे ताईंनो दादांनो, खरंच मी खोटं सांगत नाही, तर नेहमी आईवडिलांचा सल्ला ना आपल्याला कधीच चुकू देत नाही आणि आयुष्याच्या चांगल्या वळणावर घेऊन जातो.
त्याच्यामुळं कधी का होईना तुम्ही 10% 100%तनं ना कमीत कमी 70% तरी आईवडिलांचं ऐकत जावा. कारण कसं असतं की आईवडील आपल्या मुलाबाळांना कधीच काही खोटं सांगत नाही ती किंवा त्यांचं वाईट व्हावं असं सांगत नाहीत. तर मग असं करीत करीत का नाही चांगलं 10-1 वर्ष निघून गेलं. मग हळूहळू काही तिच्या मिस्टरांचं पहिलं तिच्या नवऱ्याचं काही थोडंफार पैसे होतं. नंतर तिनं असंच काम करून कुठं लोकांच्यात कामाला जा बांधानी, कुठं शिलाई काम कर, असं करीत करीत बरंच वर्ष काढलं. मग काय थोडंफार मुलांचं शिक्षण घेत हे करत आता तुम्हाला तर माहितीच आहे शाळेला ह्यांना किती खर्च असतो. फी आली, अमुक आलं तमुक आलं, बरंच सगळं काही करत का नाही तिनं बऱ्यापैकी पैसे साठवलं. मग नंतर मुलं पण मोठी व्हायला लागली, मुलं पण मोठी झाली. त्यातून तिनं मग शेती घेतली, 2 एकर शेती घेतली. आता लोकांना काय वाटतं माहिती आहे का, की हे त्याचं लय चांगलं झालंय, त्यांना काय कमी, त्यांचं काय आहे, शेती घेतली, अमकं केलं, शिलाई काम केलं, पैसा कमावला. पण ती पैसा कमावताना किती हाल झालं, किती दुःख सहन केलं, किती दुःखातून बाहेर पडलं, हे कधीच कुणाला दिसत नाही. फक्त दिसतं की त्या माणसाची प्रगती झालेली, की कशी त्याची प्रगती होती, तो कसा कमावतोय, त्याला हिथून मागं आपण काय किंमत दिली, त्या माणसासाठी काय केलं, त्याला विचारलं का, पुसलं का, ते मेलंय का जगलंय का, त्यांनी लहानाची लेकरं मोठी कशी केली, हे कधीच कुणाला दिसत नाही. पण जेव्हा कधी ज्याची प्रगती होत जाते ना, तेव्हा मात्र सगळी त्याच्यावर हे करून बसते ती, की ह्यांना काय आहे, त्यांना काय आहे. तर मग तिनं टेलरिंग काम करत ना शेती घेतली. मग शेती घेतल्यावर 2 एकर चांगली, 2-3 एकर चांगली शेती घेतली. मग असं करीत थोडं शेतात पिकायला लागलं की मग हळूहळू जरशा गाया करायला लागली. जरशा गायांचं कसं सकाळी त्यांची कामं करून परत दुकानावर जायची. ज्या दिवशी लई शेतातलं काम असेल त्या दिवशी 2 दिवस घरी राहायची, सगळं शेतातलं काम करायची. म्हणजे तिनं बिचारीनं एकटीनं तिचा संघर्ष तिचा चालूच होता. आणि कसं असतं, वाईट वेळेत साथ देत नाही ती, पण चांगल्या वेळेत का नाही नावं ठेवायला 1 नंबर लोक असते ती. आणि ज्या टायमाला तिची अन्न खायची पंचायत होती, तिची लहान लेकरं होती, तेव्हा मात्र तिचा कुणी विचार केला नाही किंवा तिला 1-10 मिनटं कुणी त्यांना मायाने म्हणले नाहीत की चला आमच्या घरी तासभर, किंवा तिच्या लेकरांना कधी म्हणले नाही ती. तर म्हणजे असं लय वाईट म्हणजे एका टायमाला अन्न भेटलं नाही, उपाशी दिवस काढलं. आणि त्याच्या आधी पण लहानपणापासून म्हणजे संघर्ष हे लहानपणापासूनच. लहान लेकरं, आईवडिलाची परिस्थिती नाजूक, आईवडिलाची अन्न खायची पंचायत, 2 टाईम म्हणजे दिवसभर कामाला लोकांच्यात बांधायला काम करीन, तेव्हा 2 टायमाचं जेवण यायचं. आणि 4-5 बारक्या बहीण भावंडं त्यांना सांभाळायचं. तर अशा म्हणजे बहिणी भावंडांना सांभाळण्यात आणि आईवडिलाच्या परिस्थिती चांगली नसल्यामुळं तिचं शिक्षण पण झालं नाही. तिला शाळा ही कशाला म्हणतात तीच माहीत नव्हतं. कारण तिनं म्हणजे जसं कळायला लागलं तसं आईवडिलाची परिस्थिती नाजूक बघितल्यापासून तसं आईबापाला साथ दिली. लग्न झाल्यावर 4-2 वर्ष सुख मिळलं. परत तिच्या मागं हे संघर्ष चालू झाला. रोज उठायचं, काम करायचं आणि आपली लेकरं बाळं जगवायची. तर व्हिडिओ लय खूप मोठा व्हायला लागला आहे. जर म्हणजे कहाणी आवडली असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण आणखी एक पुढचा व्हिडिओ बनविनच. आणि चला आता मी पण घेते औषध मारून, कारण औषध आमचं मारायचं राहिले. तर 5 दिवस आता दुपार व्हायला आली या. आणि औषध लवकर मारलं तर पावसाच्या आधी जरा त्याला फरक पडेल, नाहीतर आमची मका जायची कामातनं. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कहाणी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर पुढं तर अशी विकट परिस्थितीची कहाणी आहे ना, तर नक्की तुमच्याबरोबर मी ती पण शेअर करेन. पण कसं आहे की आपल्या व्हिडिओला थंबनेल टायटल तर नुसतंच आहे. कारण तुम्हाला आत्ताच कहाणी सांगितली ना, तर सेम तीच कंडिशन माझी पण आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओला ना टायटल येत नाहीत. त्याच्यामुळं प्लीज सगळ्यांनी शेअर करा. तर चला.